प्रार्थना म्हणते, ती प्रार्थना ऐकल्यावर तुम्हाला कळेल की आज व्याख्यानाचा विषय तुम्हाला कळलाच असेल, पण प्रार्थना पण ऐकूया म्हणजे विषय आणखी कळेल. आसही तुझी फार लागली, दे दयानी दे बुद्धी चांगली, देह देऊनी तूच रक्षिसी, अन्न देऊनी तूच पोशिशी, बुद्धी देऊनी काम सांगशी, ज्ञान देऊनी तूच तारीशी, आसही तुझी फार लागली, दे दयानी दे बुद्धी चांगली. आता दुसरं एक गाणं म्हणून दाखवते. खरा तो एकची धर्म नवा जगाला, प्रेम अर्पावे. अशी आपण आज सुरुवात करूया. साने गुरुजी. साने गुरुजींचा आज 11 जून हा 75वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्त साने गुरुजींच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा, त्यांनी केलेल्या लेखनाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा आज आपण घेणार आहोत. आणि त्याच्यातूनच तुम्ही श्रोते आणि माझ्याकडनं जे काही ऐकाल ते आपण त्यांना आज अर्पण करणार आहोत. म्हणजे खऱ्या अर्थाने साने गुरुजींना आज श्रद्धांजली वाहिल्यासारखं होईल. तर ह्या वरील ज्या कविता आहेत त्या कवितांमधून शालेय मुलांवर अत्यंत प्रेम करणारे, त्यांच्यावर संस्कार करणारे आणि मुलेही देवाची लेकरे, देवाघरची फुले असे समजून आपल्या स्वतःच्या वयाच्या 30व्या वर्षीपर्यंत सर्व आयुष्य केवळ मुले, त्यांच्यासाठीच कार्य करणं आणि त्यांच्यातच वेळ घालवणं असे खरे गुरुजी आता पुन्हा होणं नाही. आत्ताच्या काळात पण आहेत काही असे गुरुजी लोक, पण ते आपल्याला खेड्यात सापडतात. खेड्यातल्या जे वर्तमानपत्रात खेड्यातल्या शिक्षकांचे जे लेख असतात त्याच्यावरून आपल्याला आहेत, अजूनही साने गुरुजी आहेत याची जाणीव होते. पण आज ह्या गीता धर्म मंडळाच्या व्यासपीठावर त्यांच्या कार्याचा लेखनाचा थोडक्यात परिचय घेऊन त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण त्यांना आदरांजली अर्पण करत आहोत. तर सगळ्यांना माहिती आहे साने गुरुजी म्हणजे श्यामची आई. ह्या पुस्तकांमुळे ते घराघरांमध्ये मनामनात पोहोचलेले साने गुरुजी हे रायगड जिल्ह्यातल्या पालगड या गावचा त्यांचा जन्म आणि तालुका दापोली. आता बघा, तालुका त्यात पालगड म्हणजे अत्यंत खेडं असणार की नाही. आणि पूर्वी खेड्यामध्ये जे शाळा असायची ती घर आणि शाळा पायी अंतर, वाहनाची कुठलीही सोय नाही. तर ह्या साने गुरुजींच्या वडिलांचं नाव सदाशिव आणि आईचं नाव यशोदा. एकदा दातार सर एका शाळेत आले होते आणि त्यांनी 2 श्यामच्या गोष्टी सांगितल्या. तर कृष्णाची आई यशोदा आणि साने गुरुजींची आई पण यशोदाच. कृष्ण सवंगड्यांमध्ये रमत असत, साने गुरुजी मुलांमध्ये रमत. त्यांच्यावर संस्कार करत साने गुरुजींचे वडील पालगड येथेच होते आणि ते नोकरी म्हणजे काय, खोत होते, हिशोब वगैरे ठेवणं असे ते खोत होते त्या तालुक्यातले. आणि घरची परिस्थिती जेमतेमच, मिळवणारे एकटेच ते. 24 डिसेंबर 1899 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव होतं पंढरीनाथ आणि त्यांना सगळेजण घरातले पंढरी असं म्हणायचे. आणि शाळेत त्यांना पांडुरंग असं म्हणत असत मुलं. आणि सगळेजण शाळेतलं नाव त्यांचं पांडुरंग सदाशिव साने असं पूर्ण नाव होतं. पण गंमत अशी की ह्या पांडुरंगाला राम नाव खूप आवडायचं.
पण ते राम तर त्यांनी नाव ठेवलं नाही, पण त्यांच्या प्रत्येक लिखाणामध्ये त्यांनी श्याम असं नाव ठेवलं. आणि म्हणून ते श्यामची आई पुस्तक असं आपण म्हणतो, श्यामची आई म्हणून ते पुस्तक प्रसिद्ध झालं. तर अतिशय हुशार, शालेय जीवनामध्ये ते अतिशय हुशार, मराठी आणि संस्कृत अतिशय चांगलं, उत्तम पाठांतर आणि प्राकृतमधल्या ज्या पोथ्या होत्या त्यांचं जबरदस्त वाचन साने गुरुजींचं होतं. अतिशय शालेय जीवनामध्ये चमकणारे विद्यार्थी म्हणून ते प्रसिद्ध होते. आणि तरीही यशोदेचे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे ते भारताचे उत्तम नागरिक झाले. हे महत्त्वाचं, ते त्यांच्या कार्यावरून आपण बघणार आहोत. तर त्यांच्या राजकीय कार्यामध्ये त्यांचा असलेला सहभाग आणि त्यांचं लेखन, त्यांचे विचार, त्यांनी लिहिलेली पुस्तके, ह्या सगळ्यांचा आपण आढावा थोडक्यात घेणार. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे पंढरी औंध, आपलं पुण्याच्या इथलं औंध येथे शाळेमध्ये प्रवेश घेतला. म्हणजे थोडंसं 5वी नंतरचं असेल. का तिथे प्रवेश घेतला तर औंधच्या शाळेमध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण होतं. फक्त शिक्षण, पण आपला उदरनिर्वाह मात्र ते माधुकरी मागून करायचे, 2 वेळचं जेवण. वेळ पडली तर त्यांनी गिरणीतलं ते बाजूला सांडलेलं पीठ असतं ना, ते गोळा करून त्याच्यावर उदरनिर्वाह केलेला आहे, असं लेखामध्ये लिहिलेलं आहे. त्यांचं वर्णन असं केलेलं आहे. स्वतःची गुजराण त्यांनी अशा प्रकारे केलेली आहे. आणि त्यानंतर ते म्हणजे औंधचं शाळेतले शिक्षण संपवून ते नूतन मराठी विद्यालय, आपल्या इथल्या पुण्यालाच, तिथे त्यांनी प्रवेश घेतला. आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यू पुणा कॉलेज, म्हणजे आत्ताचं SP कॉलेज, तिथे त्यांनी MA पर्यंत शिक्षण घेतलं. आणि 1918 ते 1922 ह्या काळात ते ह्या SP कॉलेजमध्ये होते. त्यावेळेला त्याचं नाव न्यू पुणा कॉलेज असं होतं. त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर लगेच नोकरी पकडली ती अंमळनेर, विदर्भामधल्या अंमळनेरमध्ये ते शाळेत शिक्षक झाले. आणि त्यांचं सर्व कार्य बघून तिथल्या वसतिगृहाचं त्यांना प्रमुख पण केलं गेलं. खानदेश हीच त्यांची जणू कर्मभूमी झाली. शाळेतली मुलं आणि त्यांच्यावर इतकं प्रेम होतं साने गुरुजींचं की ते शाळेत तर कायम असायचेच, पण शाळेतल्या मुलांनी घाण केली, वर्गामध्ये घाण केली, कारण खेड्यात आहे, शिस्त नसते, स्वच्छतेचं माहीत नाही, हे सगळं साने गुरुजींनी शिकवलं. वर्गात मुलांनी घाण केली तर मुले शाळा सोडून गेल्यावर ते स्वतः वर्ग साफ करत असत. वर्गातल्या कुठल्याही मुलगा आजारी पडलं तर ते त्याला औषध पाणी देत असत, ते त्याला जवळ घेऊन कुरवाळत असत. म्हणजे असं आईच्या मायेने त्यांनी शाळेतल्या मुलांना वाढवलं. विद्यार्थ्यांना त्यांनी स्वावलंबन आणि सेवावृत्ती कशी असावी याचं शिक्षण दिलं. आणि ते सर्व मुलांची माऊली झाले. म्हणून ते प्रिय आहेत शाळेमध्ये, म्हणून ते प्रिय आजही त्यांच्या पुस्तकातून ते प्रिय झालेले आहेत. आणि त्यावेळीही ते प्रिय होते. आणि 28 एप्रिल 1930 ह्या दिवशी त्यांनी शाळेच्या कामकाजाचा राजीनामा दिला. का राजीनामा दिला तर लोकमान्य टिळकांचं भाषण त्यांनी एकदा ऐकलं. तेव्हा स्वातंत्र्याची चळवळ जोरात चालू होती. लोकमान्य टिळकांचं भाषण त्यांनी ऐकलं, त्यांच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला आणि त्यांनी शाळा सोडून ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरायचं ठरवलं. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला आणि लोकांमध्ये जाऊन स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी भाषणं सुरू केली. त्याचा परिणाम असा झाला, आता भाषणं द्यायचं म्हणजे त्यावेळच्या ब्रिटिश सरकारांवर काहीतरी बोललं गेलंच असेल. मग ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप केला आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
1932 ते 1934 मध्ये ते तुरुंगात होते. पण साने गुरुजी मुळातच हुशार असल्यामुळे तुरुंगात असले तरी त्यांची प्रज्ञा त्यांना काही गप्प बसू देईना. त्यांनी कारावासाच्या काळामध्ये जवळजवळ 125 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि श्यामची पुस्तकाचा जन्म कारावासातच झालेला आहे. तर श्यामची हे पुस्तक त्यांनी तुरुंगात असताना अवघ्या 5 रात्रीमध्ये लिहून काढले. फक्त रात्री, दिवसा ते त्यांना तुरुंगात असल्यावर काम करायला लावायचे. दिवसा त्यांनी तुरुंगात काम केलं आणि 5 रात्री आईच्या आठवणीतून ती 5 रात्री पुस्तक लिहून पूर्ण केलेलं आहे. तर नंतर पुण्याच्या कारागृहात गेले. तिथे त्यांना विनोबांची भेट झाली. आचार्य विनोबा भावे यांच्याशी भेट झाली. आचार्य विनोबा भावे हे गीतेवर प्रवचन करायचे तुरुंगात असताना. त्यांनी प्रवचन केलं की साने गुरुजी लिहून काढायचे. आणि आज जे आपण गीता प्रवचन हे पुस्तक बघतो ते जरी आचार्य विनोबा भावे बोलले असले तरी लिखाणाचं काम साने गुरुजींनी केलेलं आहे. तर असं, आणि तुरुंगात असतानाच झालेलं आहे हे सुद्धा, धुळ्याच्या कारागृहात झालंय. तर त्यांनी लिहिलेलं जे श्यामची पुस्तक आहे ते ब्लिक नावाचा एक जेलर होता. त्याला सुद्धा कळलं की ह्यांनी श्यामची पुस्तक लिहिलंय, पण तो इंग्रजी जेलर, त्याला मराठी कुठे वाचता येतं. मग त्यांनी साने गुरुजींकडूनच मराठी शिकून घेतलं आणि त्या मराठी पुस्तकाचं वाचन केलं जेलरनी सुद्धा. हे साने गुरुजींचं वैशिष्ट्य, कारण त्यांचा स्वभाव इतका मवाळ आणि प्रेमळ होता की ते जेलरशी सुद्धा चांगलं वागत होते. म्हणून जेलरला सुद्धा असं वाटलं की यांच्याकडून मराठी शिकून घ्यावं आणि हे पुस्तक आपण वाचावं असा. आणि प्रत्येक माणसाला जे जे उत्तम आहे ते ते आपल्या मराठीत असावं असा त्यांचा अट्टाहास असायचा की जे जे उत्तम आहे ते माझ्या मराठी माणसाला यायला पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यातल्या सत्याग्रहाच्या ज्या चळवळी होत्या त्याच्यात त्यांनी प्रत्येक वेळी भाग घेतला आणि 1938 साली त्यांनी काँग्रेस नावाचं मासिक छापलं आणि त्याचे ते संपादक झाले. हे मासिक कशासाठी, तर जनतेसाठी त्यांनी सुरू केलं की जनतेला कळावं सगळी परिस्थिती काय आहे, ब्रिटिश कसे वागवत आहेत, लोकांनी कसं वागलं पाहिजे. कारण ब्रिटिशांच्या अंमलाखाली आपली जनता होरपळून गेली होती. ह्या जनतेला जागृत करण्यासाठी काँग्रेस नावाचं मासिक त्यांनी छापलं आणि त्याच साली शेतकऱ्यांचं, आता आपण बघतोय विदर्भात सुद्धा आता पिकांचं नुकसान होतंय, त्या काळी सुद्धा पिकांचं खूप नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या सगळी पिकं वाहून गेली, नुकसान झालं, त्यांना काही मोबदला मिळत नव्हता. म्हणून शेतकऱ्यांसाठी त्यांनी परिषद भरवली आणि शेतकऱ्यांना काहीतरी त्याचा मोबदला मिळावा, आपल्या जी शेती केलेली आहे, जे काही शेतीमालाचं उत्पन्न आहे त्याच्याबद्दल काहीतरी मोबदला मिळावा, त्यासाठी सरकारकडे त्यांनी याचना केली. आणि चांदवड येथे 1940 साली त्यांनी युवक परिषद भरवली. तिथे सुद्धा त्यांनी परिषद भरवली म्हटल्यावर भाषण केलं. भाषणामध्ये पुन्हा इंग्रजांनी त्यांना अटक केलं आणि त्यांना सारखं जवळजवळ 4 ते 5 वेळा कारागृह सोसावा लागलेला आहे. 1943 ते 1945 ह्या 2 वर्षामध्ये 2 ते 3 वर्ष ते आपल्या इथल्या एरोड्याच्या तुरुंगामध्ये होते. आणि आता भारताला स्वातंत्र्यासाठी एवढी चळवळ केली आणि स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य भारताला मिळालं, परंतु सत्तेच्या राजकारणामुळे, आताही आपण ते बघतोय, पण तेव्हापासूनच आहे की सत्तेच्या राजकारणामुळे त्यांना खूप वाईट वाटायचं की अरे इतके दिवस आपण ब्रिटिशांच्या आमदानीमध्ये आपण खूप हाल सोसले आणि आता स्वातंत्र्य मिळालं तर हे लोक सत्तेसाठी का भांडतायत, म्हणून त्यांना खूप वाईट वाटायचं. आणि मग देशातील भेदाभेद दूर होत नाही आहेत याची त्यांना खूप खंत वाटायची. त्याचं सगळ्यात उदाहरण म्हणजे त्यांना असं वाटायचं की पंढरपूरच्या मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेशच नव्हता, मंदिर बंद करून ठेवायचे हरिजन आले की. गुरुजींनी त्यासाठी महाराष्ट्रभर 6 महिने प्रचार केला हरिजनांना प्रवेश मिळावासाठी आणि शेवटी हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलं.
आणि मग त्या उपोषणाचा आमरण उपोषण सुरू केलं आणि त्यावेळेचे दादासाहेब मावळकर यांच्या मध्यस्थीने हरिजनांना मंदिराचं द्वार उघडं केलं पंढरपूरच्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणातून जनमताची पर्वा न करता तिथल्या बडव्यांवर प्रखर टीका केली. अशा प्रकारे हे साने गुरुजी अतिशय प्रेमळ होते, मवाळ होते, पण तरी सुद्धा त्यांच्या भाषणातून वेळ पडली तर ते प्रखर टीका करायलाही घाबरत नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी एकत्वाला बाधक ठरणारे प्रांतीय हेवे दावे जाऊन एकत्वाचे वारे वहावेत असं त्यांना नेहमी वाटायचं. आणि परकीय सत्तेमुळे लाचार झालेल्या भारतीयांच्या मनोवृत्तीला ब्रिटिशांच्या विषवृक्षाच्या छायेखालून काढण्यासाठी त्यांनी भारताला नवनिर्मितीच्या उज्ज्वल स्वप्नांकडे आकृष्ट करण्यासाठी पुन्हा एक साप्ताहिक काढलं. आणि ते साप्ताहिक आज सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. ते साप्ताहिक त्यांनी 15 ऑगस्ट 1948 साली काढलं. स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच 1 वर्षांनी त्याचं नाव साधना. साधना हे साप्ताहिक काढलं आणि त्या साधनेचा मुख्य आशय हा होता की माझ्या स्वतंत्र भारतातील कोणताही माणूस दुःखी, कष्टी, लाचार न राहता स्वाभिमानाने जगला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते संपादकीयमधून लोकांना संदेश पण देत असत. भारतीय ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरला तरच हिंदू संस्कृती आणि मानवता फुलेल हा त्या साधना मासिकाचा उद्दिष्ट होतं. त्या दृष्टीने त्यांनी खूप संपादकीयमधून आणि वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांकडून लेख मागवून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. साधनाच्या पहिल्या अंकात गुरुजी काय सांगतायत बघा स्वातंत्र्याबद्दल. आणि ते आज सुद्धा आपल्याला पटतं. काय तर त्या साधना मासिकात गुरुजी म्हणतात स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकाने खालीलप्रमाणे वागलं पाहिजे. काय? स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे, स्वैराचार तर मुळीच नाही. दुसरं, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. एकमेकांच्या भावना ओळखून एकमेकांचा आदर करणं म्हणजे स्वातंत्र्य. स्वराज्य आणि लोकशाही म्हणजे थट्टा नाही. त्यात संकुचित दृष्टी, स्वकेंद्रित सहानुभूती, स्वार्थबुद्धी आणि मनाची क्षुद्र वृत्ती नाहीसी करणं म्हणजे स्वातंत्र्य. आज सुद्धा पटतं आपल्याला. स्वातंत्र्य म्हणून जवळजवळ आपण 100 वर्षाच्या कडे वाटचाल करतोय. 75 वर्ष झालीच आहे. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि लोकशाही हा एक मौल्यवान आणि गंभीर स्वरूपाचा ठेवा आहे. तो प्रत्येक भारतीयाने जतन करायलाच हवा. साने गुरुजींनी अशा प्रकारे त्यांचे विचार, त्यांची भाषणं यातून स्वतःची प्रतिमा जनमानसामध्ये ठसवली. ती त्यांच्या लेखणीतून. धर्माबद्दल लिहिताना साने गुरुजी म्हणतात, साने गुरुजींनी वेगवेगळे विचार मांडले. धर्माबद्दल मांडलेत, क्रांतीबद्दल मांडलेत, संस्काराबद्दल मांडलेले आहेत. त्यातले बरेच विचार मांडलेले आहेत. त्यातले ठराविक आपण घेणार आहोत. त्यातला धर्म, क्रांती आणि संस्कार. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाजातील लोकांना पशुपेक्षाही नीच वागणूक दिली जात होती. हे आपण सावरकरांवरून बघितलंय. म्हणजे सावरकर एवढं मोठं कार्य करत होते तरी त्यांना पशुसारखी वागणूक दिली. तर सामान्य माणसांना कशी वागणूक दिली असेल ही कल्पना आपल्याला करवत नाही. तर गुरुजी म्हणतात की पशुसारखी वागणूक देणं हा काय धर्म होता? परंतु आपल्या सर्व संतांनी धर्माबद्दलचं खरं ज्ञान प्राकृतात मराठीत आणलं आणि ते तळागाळातील लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पसरवलं. वेगवेगळे माध्यम. मग त्यात कीर्तन आहे, भजन आहे, भारुड आहे, प्रवचन आहे, हरिपाठाचे अभंग आहेत. असं वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं आणि ते पोहोचवण्याचा अखंड प्रयत्न केला.
त्यावेळी सुद्धा स्त्रीची मालमत्ता, निरक्षरता, जातीभेद, वर्णभेद, अस्पृश्यता अशा विचारांना धर्म म्हणता येईल का? असं साने गुरुजी उलटा प्रश्न विचारतात. अशा विचारांना धर्म म्हणणार तुम्ही? नुसता देवधर्म करणं म्हणजे आस्तिकता नव्हे. हजारो लोक उपाशी राहत आहेत, अणमानी चालतायत, त्यांना हातपाय दिलेत, बुद्धी दिली आहेत, त्याचा उपयोग न करता त्याचा उपयोग त्यांनी करावा ह्याच्यासाठी झगडणं म्हणजे खरा धर्म आहे. आता धर्माची व्याख्या प्रपंच ह्याच्यातून कशी आहे? आता प्रपंच म्हणलं की आपल्याला वाटतं आपण जो प्रपंच करतो तो, पण प्रपंचाची अगदी वेगळी व्याख्या साने गुरुजींनी सामाजिक दृष्टिकोनातून केलेली आहे. आणि त्यातले 5 पॉईंट प्रपंच, प्रपंच प्रकर्षाने केलेला पंच जी विचारसरणी आहे त्याला प्रपंच म्हणायचं. तर त्यांनी पहिलं सांगितलंय की गावातली माणसांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं, हा पहिला प्रपंच. दुसरी, गावातल्या लोकांच्या आंधळ्या श्रद्धा, नंतर ज्या रूढी आहेत, आधी पारंपरिक रूढी आहेत, दुष्ट रूढी आहेत, त्या घालवणं हा दुसरा पंच. मग त्या आंधळ्या श्रद्धा म्हणजे बळी देणं, देवांचे नवस फेडण्यासाठी वेगवेगळे अघोरी उपाय करणं, प्राण्यांची हत्या करणं, हे सगळे वाईट रूढी आहेत, त्या घालवणं म्हणजे प्रपंच असं म्हणतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट सत्य, हित आणि मंगलमय ह्यासाठी करणं म्हणजे खरा धर्म आहे. सतत उद्योगशील राहणं हा तिसरा प्रपंच. साने गुरुजींनी ग्रामीण भागातील जीवन अगदी जवळून बघितलंय. आजही आपण गेलो तर ग्रामीण भागामध्ये चावडीवर लोक नुसते गप्पा मारत बसलेले असतात, आळशीपणाने. काहीही त्यांच्यामध्ये ॲक्टिवनेस काही नसतो किंवा क्रियाशीलता काहीही नसते. त्याच्यामुळे ग्रामीण लोक आळसाने निरुद्योगी राहतात. तर सतत उद्योगशील राहणं हा खरा प्रपंच तिसरा, असं साने गुरुजी म्हणतात. माझं घर, माझं गाव आणि माझा बाजूचा परिसर, माझ्या भोवतीचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवणं हा चौथा प्रपंच. आता आज सुद्धा आपण बघतोय सगळी जबाबदारी शासनाची नसते हो. प्रत्येकाने आपापल्या जबाबदारी स्वच्छतेची पाळली. प्लॅस्टिकची पिशवी घेतली, फेकून दिली रस्त्यात, आपोआप कचरा होणार आहे, आपोआप घाण होणार आहे. तर स्वच्छता हे प्रत्येक माणसाने स्वतःच जपली पाहिजे असं ते म्हणतात. आपल्या अवतीभोवती कोणतीही घाण असू नये हे व्रत प्रत्येकाने पाळावं. भले तुम्ही देवधर्म करू नका, पण स्वच्छता ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे, असं साने गुरुजींचं मत आहे. आणि हा चौथा प्रपंच. आणि पाचवा प्रपंच म्हणजे श्रद्धा. ही श्रद्धा कशी? देवाधिकांवरची श्रद्धा साने गुरुजी त्याला दुय्यम स्थान देतात. प्रथम स्थान ते म्हणतात की आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर, आपल्या कष्टावर आपली श्रद्धा हवी आहे. आपण जे कष्ट करतोय त्याचे श्रद्धेने केले तर त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे आणि त्याचा मोबदला पण चांगला मिळणार आहे, अशी श्रद्धा तुम्ही ठेवा. श्रद्धा ही मानव जातीच्या भवितव्यासाठी आणि कल्याणासाठी करावे लागणारे प्रयत्न म्हणजे श्रद्धा. श्रद्धेची व्याख्या सुद्धा छान केली की मानव जातीच्या भवितव्यासाठी आणि कल्याणासाठी जे काही कष्ट करावे लागतात ती म्हणजे श्रद्धा. हा पाचवा प्रपंच. किती वेगळं मत आणि किती वेगळे विचार जे आजही अंमलात आणावेत असे साने गुरुजींचे विचार आहेत. आता क्रांतीबद्दल ते निवडक साधना ग्रंथ यामध्ये त्यांनी क्रांतीची व्याख्या खूप छान केली आहे. आणि नुसती व्याख्या अशी लिखित स्वरूपात नाही बरं का, तर त्यांनी अनुभवातून क्रांतीची व्याख्या तयार केलेली आहे, स्वतःच्या अनुभवातून केली. काय तर खूप छान आहे. अन्यायाला सिंहासनावरून ओढून तेथे न्यायाची प्रतिष्ठापना करणं म्हणजे क्रांती. अन्यायाला सिंहासनावरून ओढून खाली बसवणं म्हणजे, आणि तिथे न्यायाची प्रतिष्ठापना करणं म्हणजे क्रांती.
आपले कर्तृत्व आपल्या स्वतःच्या कृतीतून दाखवणं त्याला क्रांती म्हणतात. आता त्याच्यासाठी मला उदाहरण सुचलं की नुसतं असं वाक्याने काही कळत नाही ना. तर अहिल्याबाई होळकर यांचं उदाहरण मला सुचलं की अहिल्याबाई होळकरांनी त्या बालविधवा झाल्या आणि सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली. तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक क्रांती घडवून आणल्या. सगळ्यात महत्त्वाची क्रांती म्हणजे सतीची चाल बंद केली अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या काळामध्ये. शिवाय देवळांचे जीर्णोद्धार केले आणि नद्यांचे जे घाट होते, आता अजूनही काही ठिकाणी आपण बघतो इतक्या पवित्र नद्या आहेत पण त्यांच्या घाटाचं काही लोकांना महत्त्व नाही आणि ते तीर्थक्षेत्र आहेत पण त्याचं महत्त्व नाही. पण अहिल्याबाई होळकरांनी नद्यांच्या घाटांचं पुनरुत्थान केलं आणि त्याला महत्त्व प्राप्त करून दिलं. ही सुद्धा क्रांतीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साने गुरुजी म्हणतात क्रांती कशाला म्हणायचं तर माझ्या आत्म्याची निष्पाप अशी जी शक्ती आहे, माझा प्रत्येकाचा आत्मा निष्पाप असतो, हो की नाही. मग पापी कोण होतं? मायारूपी शरीर पापी होऊन जातं ना, हो की नाही. आपली प्रकृती शरीर ही माया आहे आणि ती पापी असते. मूळ आत्मा हा निर्मळच असतो, तर निष्पाप असतो. तर माझ्या निष्पाप आत्म्याची म्हणजे प्रत्येकाने ही प्रतिज्ञा करायची आहे, माझ्या निष्पाप आत्म्याची शक्ती जगाच्या साऱ्या बाह्य शक्तीसमोर उभी करणं म्हणजे क्रांती, जी सावरकरांनी करून दाखवली. म्हणून आपण त्यांना क्रांतीवीर सावरकर असं म्हणतो की नाही. तर त्यांनी आत्म्याची शक्ती जगासमोर उभी करून दाखवली स्वबळावर. माणुसकीच्या ध्येयासाठी मरणं म्हणजे खरी क्रांती आहे. माणुसकीच्या ध्येयासाठी मरणं त्याला खरी क्रांती म्हणायचं. नाहीतर इकडे तडफडतायत. आत्ता बघितलं आपण आहे ना, पर्यटनाला गेलेले काश्मीरचे लोक, आणि त्याच्यासाठी आपण जर नाही काही केलं तर ती क्रांती होऊ शकेल का? म्हणून सिंदूर क्रांती झाली की नाही. तर हे साने गुरुजींना अभिप्रेत होतं. आता तिसरा टप्पा आपण धर्म पाहिला. धर्म म्हणजे काय, प्रपंच त्यांच्या दृष्टीने कसं, क्रांती म्हणजे काय, तर मुले आणि संस्कृती याच्याबद्दल साने गुरुजींची मतं काय ते आपण आहे. गुरुजी म्हणतात राष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे मुलं आहेत. मुलांकडे पाहून त्यांच्या सानिध्यात राहून सर्व वयातील माणसांना सकारात्मकच ऊर्जा मिळते. हा अनुभव आपणही घ्यायचा. बालसंस्कार वर्ग घ्या, तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल. गीता धर्म मंडळाने नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, बालसंस्कार वर्ग. तुमच्या परिसरात तुम्ही घेऊ शकता. 5 मुलं जरी मिळाली तरी काही हरकत नाही. 5 मुलांना गोळा करा आणि मंडळाने पॅटर्न ठरवून दिलाय त्याप्रमाणे केलं तर तुम्हालाही ऊर्जा मिळते आणि मुलांनाही मिळते. तर मुलांकडे पाहून त्यांच्या सानिध्यात राहून सर्व वयातील माणसांना सकारात्मकच ऊर्जा मिळते. मुले ही ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. त्यांना अतिशय चांगल्या संस्कारात वाढवणं हे पालकांचं कर्तव्य आहे. आत्ताच्या पालकांना वेळ मिळत नाही, हो की नाही. म्हणून साने गुरुजी म्हणतात आपल्या देशातील मुलांची आवाळ होते. श्रीमंत मुलं उच्च सुधारित शाळांमध्ये जातात, तिथे मोठे होतात आणि परिणाम काय होतो, श्रीमंतीच्या नशेमुळे देशाचं नुकसान करतात आणि गरीब मुलं पत्र्याची शाळा, अस्वच्छता अशा परिसरात शिक्षण घेत असतात. ही विषमता बदलायलाच हवी, याबद्दल त्यांना खूप तळमळ वाटत असे. कोणत्या तरी एका ध्येयाच्या मागे न लागता जे काम तुम्ही हातात घ्याल ते पूर्णपणे मन लावून त्याच्यात पूर्णपणे बुडून जाऊन ते कर्म करा, असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी स्वतःनी पण तेच केलं, हो की नाही. वयाच्या 30 वर्षापर्यंत शाळेत त्यांनी काम केलं आणि ते अगदी मनापासून केलं, पूर्ण बुडून गेले होते आणि नंतर पूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते उतरले. आपल्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यावर चिंतन करा. हे आज सुद्धा आपल्याला सुद्धा लागू आहे. आपल्या वयातील लोकांना आपल्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दल चिंतन करा. मीच ईश्वराचा पुत्र आहे, मी मंगल आहे,
मी शिव आहे आणि मी समर्थ आहे हे सतत आपल्या मनाला शिकवत चला, असं त्यांनी सांगितलं. चांगल्या विचारांची जोपासना केली तर चांगलाच वटवृक्ष होतो आणि तो झाल्याशिवाय राहत नाही, असं त्यांचा पूर्ण विश्वास होता. दुबळ्या माणसाला चिरडून टाकण्याची संस्कृती साने गुरुजींना मान्य नाही. आणि इंग्रजांच्या काळापासून आपण हेच बघत आलो, दुबळी माणसं असली की त्यांना चिरडूनच टाकायचं. साने गुरुजींना ते अजिबात मान्य नाही. ते म्हणतात उलट त्यांचा हात धरून त्यांना समर्थ बनवण्यामध्ये खरी मानवता आहे. त्यांना तुम्ही हात द्या, त्यांना समर्थ बनवा, ही तुमची खरी माणुसकी मानवता आहे. आणि ह्या विचारांमधूनच गुरुजी आपल्याला 7 सकार शिकवतात. 7 सकार कुठले आहेत ते 7 सकार? तर पहिलं आहे समानता, दुसरं आहे सायुज्यता. सायुज्य मुक्ती आपल्याला माहिती असतं वाचून, पण सायुज्यता म्हणजे काय तर ते मी एकेका वाक्यात त्याचं पुढे सांगणार आहे. सहकार्य, तिसरं आहे सहकार्य, चौथा आहे साथ देणं, पाचवा आहे सकारात्मकता, सहावा आहे संघटना आणि सातवा आहे संदेश. तर आपण एक एक बघूया एका वाक्यात. समानता म्हणजे काय? प्रत्येक मनुष्यामध्ये ईश्वराचा अंश आहे हे ओळखून एकमेकाशी वागणं म्हणजे समानता. दुसरं आहे सायुज्यता, परस्परांच्या भावनांशी एकरूप व्हा. सायुज्यता, परस्परांच्या भावनांशी म्हणजे एखादी बाईच्या घरी काय झालं की अगं बाई ना त्यांचं असं झालं, अरे तिला दुःख आहे तसं तुम्हाला आहे. आज आहे, उद्या कदाचित येईल, आज नसेल, पण तिचं दुःख आहे म्हणून तुम्ही तिच्या दुःखावर हसू नका. तिचं काय कोणाचंही. असं परस्परांच्या भावना ओळखा, त्याला म्हणायचं, आणि त्या ओळखून त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, त्याला म्हणायचं सायुज्यता. सहकार्य, माणसामध्ये एकमेकाची, आता इथे तुम्ही बघता किती वेळा खूप गर्दी झाली तर साधं खुर्ची उठून देत पण नाही की चला मी इकडे बसतो, खाली बसतो, ज्यांना मांडी घालून बसता येते. जर गर्दी झाली तर असं सहकार्य आपण एकमेकांना करायला पाहिजे. साधी गोष्ट आहे की नाही, नेहमी कुठेही गेलं तरी जाणत नाही, तर जे अगदी आहेत खाली बसूच शकत नाही त्यांना आपण द्यावं मोकळं करून. सहकार्य आहे. साथ देणं, चौथा काय आहे? चौथा सकार कुठला आहे? साथ देणं. आपल्याला साथ देणं माहिती आहे की नाही? डोंगरावर उभा राहतो आपण, येणे प्रतिसाद आपल्याला ऐकायला मिळतो, हो की नाही? साथ म्हणजे आपला आवाज मिळतो. तसं साथ देणं म्हणजे दीन, दुबळे, पीडित यांच्या हाकेला साथ द्या, असं म्हणतात गुरुजी. सकारात्मकता म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा सकारात्मक असू दे. आता ह्या वयात सुद्धा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचं की मला इतकं छान आयुष्य लाभलेलं आहे आणि उरलेले दिवस मला माहीत नाहीये, ते मी प्रत्येक दिवस माझा आनंदानेच घालवण्याचा प्रयत्न. कधी असं म्हणायचं नाही आज कंटाळा आलाय, आज मला कर्म, असं कधीही म्हणायचंच नाही. आजचा माझा दिवस इतका सुंदर आहे, भगवंतानी मला किती छान दिवस दिलाय, असं रोज म्हटलं तर उद्याचा दिवस नक्की छान जाईल. अशी सकारात्मकता आपल्यात हवी. संघटन, देशासाठी संघटन खूप महत्वाचं आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करा, असं गुरुजी म्हणतात. आणि सातवा संदेश आहे अत्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त असा आहे, हरिपद प्रेम दान कर. आपल्या आरतीत म्हटलेलं आहे हरिपद प्रेम दान कर. हरिपद म्हणजे काय तर तुम्ही आम्ही सगळे हरीच आहोत. प्रेमाचा संदेश गुरुजी देतात. घृणा, मत्सर, द्वेष एकमेकाबद्दलचं काढून टाकून एकमेकाबद्दल प्रेम तुम्ही निर्माण करा आणि एकमेकाशी प्रेमाने बघा आणि संघटित राहा. आता गुरुजी जेव्हा वाङ्मय व त्यांच्या वाङ्मयाचा आपण थोडक्यात विचार करूया. गुरुजी जेव्हा वाङ्मय लिहितात त्यावेळेला प्रत्येक वेळी ते वाणीचं वर्णन मातरम मंगलानाम, मातरम मंगलानाम म्हणजे सर्व मंगलांची माता,
सर्व मंगलाची माता असं ते वाणीला म्हणतात. वाणीला, आपल्या वाणीला आदर काय आहे तर सगळं मंगलांची माता वाणीमध्ये आहे. शुभमंगल आपण म्हणतो, हे मुखानेच म्हणतोय, वाणीद्वारेच म्हणतोय. तर सगळं मंगलाची माता म्हणजे वाणी आहे आणि वाणीतूनच आपण नंतर लिखाण करतो. गुरुजींनी तसंच केलेलं आहे. तर गुरुजींचे वाङ्मय हे अनेक प्रकारचं त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांच्या साहित्याचे 3 गट करता येतात. एक त्यांनी पहिला गट म्हणजे वैचारिक स्वरूपाचं लेखन केलेलं आहे त्यांनी. दुसरा म्हणजे कथा, कादंबऱ्या, कविता, संपादकीय आणि पत्रलेखन असा दुसरा गट आहे. आणि तिसऱ्या गटात त्यांनी अनुवाद केलेले आहेत. आणि हे अनुवाद प्रामुख्याने त्यांनी वैचारिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कथा, कादंबऱ्या वेगवेगळ्या भाषांमधल्या त्याचा अनुवाद केलेला आहे. असे 3 गट त्यांच्या वाङ्मयाचे आहेत. वैचारिक वाङ्मयामध्ये गुरुजींच्या लेखनातून प्रामुख्याने 2 गोष्टी लोकांना खूप आवडतात. 2 गोष्टींमुळे साने गुरुजी प्रिय झाले. पहिला म्हणजे स्नेहभाव आणि दुसरा म्हणजे त्यांचं सेवेचं महत्त्व. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य पाहणं आणि जिथे उदात्तता असेल तिथे तिथे विनम्र होण्याची त्यांची प्रवृत्ती. नाहीतर उदात्तता असली की लोक काय होतात, अहंकारी होतात आणि ताठ होतात. त्यांना वाकायचं असतं हे माहीत नसतं किंवा वाकायचं असतं ते विसरून जातात. पण जिथे जिथे उदात्तता आहे तिथे तिथे विनम्रता हे साने गुरुजींच्या लेखनातून दिसतं. आणि त्यांच्या ललित लेखांमधली गृहिणी ही अतिशय कर्तबगार अशी त्यांनी दाखवली. त्यांच्या प्रत्येक ललित लेखामधली गृहिणी आहे ती कर्तबगार आहे, ती सहनशील आहे. आणि आता सहनशील आहे याचं उदाहरण आपल्याला द्यायची गरज नाही आहे, पण आत्ताच्या काळात ज्या मालिका दूरदर्शनवर दाखवतात त्याचं लेखन ज्यांनी केलेलं असतं ती स्त्री दुष्टच दाखवलेली, ती सहनशील दाखवलेलीच नाहीये. पण साने गुरुजींनी त्यांच्या लेखनातली स्त्री ही सहनशील, कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष अशी दाखवलेली. गुरुजींनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत, नाट्यसंवाद लिहिलेले आहेत, चरित्रे लिहिलेली आहेत, लेख, निबंध, काव्य असं लिहित असताना देशप्रेम, मुलांबद्दलची तळमळ, माणसांबद्दलचं प्रेम, आत्मीयता इत्यादी गोष्टींवर प्रभाव टाकलेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची ओजस्विता आहे, तेज आहे आणि धार पण आहे. त्यांची जी भाषा आहे, तुम्ही कधी पण बघा, तुमच्या लायब्ररी वगैरे असतील तर मिळालं साने गुरुजी जरूर वाचा. असं काही नाही लहान मुलांनी, शाळेच्या मुलांनीच वाचायला पाहिजे. आजही आपण वाचलं तरी ते त्यांची भाषा ही हृदयाला भिडते. आणि त्यासाठी श्यामची आई जरूर वाचावं, श्यामची आई जरूर वाचावं. तुम्हाला माहिती आहे श्यामची आईची छोटीशी एक गोष्ट, की श्यामने एकदा चोरी केली आणि ते आईनी पाहिलं आणि श्याम मोरीत गेला, पाय धुवून आला. तर श्याम म्हणला, आई माझे पाय खूप धूळ लागेल, मी आता पाय धुवून आलो, तुझा पदर पसरव. आईने पदर पसरवलं, पण श्यामच्या आईने हळूच श्यामला सांगितलं, बाळा तुझ्या पायाला धूळ लागू नये म्हणून तू पदर पसरायला सांगतोय ते खरं आहे, पण तुझ्या मनाला धूळ लागू देऊ नकोस. हे श्यामच्या आईच्या पुस्तकातलं वाक्य साने गुरुजींनी कसं छान टिपलंय. तसं आजही आपण ते वाचावं असं मला वाटतं. आणि श्यामच्या आई पुस्तकाची तुलना आचार्य आत्रे यांनी ज्ञानेश्वरीशी केली आहे. काय तर ज्ञानेश्वरीशी तुलना करताना ते म्हणतात, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये अनेक दृष्टांत देऊन अगदी आई समजवते तशी आपल्याला त्यांनी भगवद्गीता समजवलेली आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. गीतेचा उपदेश इतका सोप्या भाषेत दृष्टांत देऊन समजवला. त्याप्रमाणे साने गुरुजी अतिशय मांगल्य आणि माधुर्याने भरलेले असे
महाकाव्य जणू काही श्यामच्या आईमधून ते आपल्याला उतरवतात. श्यामच्या आईला त्यांनी महाकाव्य असं म्हटलंय आचार्य अत्र्यांनी. तर आईच्या प्रेमाबद्दलचा हिंदू संस्कृतीचा जो वारसा जपणारा तो वास्तव ग्रंथ आहे असं वर्णन आचार्यांनी केले, आचार्य अत्र्यांनी. आणि गुरुजी म्हणतात, प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यामध्ये अधिक आनंद आहे. असं हे साने गुरुजींचं वाङ्मय श्यामची आई म्हणून जास्त सगळ्यांना माहीत आहे, प्रसिद्ध आहे. गुरुजींच्या सर्व कविता ह्या प्रचार गीत आहेत. आता आपण खराची एकच धर्म ती सुद्धा प्रचार कविताच आहे. आणि साने गुरुजींचे वाङ्मय हे प्रत्येक मनुष्याला सामर्थ्य देणारे असेच आहे. त्यांच्या वाङ्मयाने जगाला त्यांनी त्यागाची आणि सेवेची प्रेरणा दिली आहे. साने गुरुजींचं बहुतांश वाङ्मय मगाशी सांगितल्याप्रमाणे तुरुंगातच लिहिलेलं आहे. आणि अशा त्यांनी 42 रात्री लिखाणात घालवले तुरुंगात. आणि 5 दिवसात मी म्हटलं मगाशी श्यामची पुस्तक लिहिलंय. त्याची तारीख एका ठिकाणी मला मिळाली, 9 फेब्रुवारी 1933 ते 13 फेब्रुवारी 1933 या 5 दिवसात त्यांनी श्यामची पुस्तक लिहून काढले. आणि ते फक्त रात्री. आता साने गुरुजींच्या स्वभावाची वैशिष्ट्य काय, हे सगळं आपल्याला साहित्यातून कळतंय वगैरे, पण साने गुरुजी स्वतः वागत असतात. तर साने गुरुजी म्हटल्यावर आपल्याला ते टोपी घातलेले आणि वगैरे असे गुरुजी आठवतात. आणि ते जरी साधी राहणी, उच्च विचारसरणी हे मुख्य त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. आणि पहिलं म्हणजे साने गुरुजी म्हणजे मूर्तिमंत विनय. त्याबद्दल एक घटना अशी आहे की साने गुरुजींना ना कुठेही मोठेपणा किंवा प्रसिद्धी मिळावी असं कधीच वाटलं नाही. म्हणजे एखाद्या संतांसारखं, स्थितप्रज्ञ माणसासारखा स्वभाव होता. तर एका महाविद्यालयात 1949 साली जानेवारी फेब्रुवारीमध्ये शारदा मंडळ म्हणून होतं, तिथे त्यांचा रौप्य महोत्सव त्यांना साजरा करायचा होता महाविद्यालयामध्ये. आणि अध्यक्ष म्हणून साने गुरुजींना बोलवलं. पण साने गुरुजींनी त्याला साफ नकार दिला. नाही, मला ते असं अध्यक्ष वगैरे असं काही मोठेपणा नको आहे, मला काही येतच नाही असं ते म्हटले. मी काय बोलणार. आणि त्यात शारदा महोत्सव म्हणजे शारदा मंडळाचा रौप्य महोत्सव. तर गुरुजी म्हणाले की आणि त्यांना पत्रव्यवहार झाला होता त्यांच्याशी की या तुम्ही आमंत्रणाला वगैरे, असा पत्रव्यवहारातून सांगितलं. पत्रव्यवहारातूनच त्यांनी उत्तर दिलं की मी येणार नाही, मला त्याचा तुम्ही प्रमुख करू नका, प्रमुख पाहुणे म्हणून करू नका. मग त्यावेळचे V.V. कोलते हे तिथे प्राचार्य होते. आणि ते कोलते सर आणि त्यांचे बाकीचे सहकारी आमंत्रण देण्यासाठी प्रत्यक्ष साधना मासिकाच्या ऑफिसमध्ये आले. कारण साधनामध्येच ते असायचे बसलेले. साधना मासिकाच्या ऑफिसमध्ये गेले. तर काय करावं, जेव्हा कोलते आणि इतर सहकाऱ्यांना पाहिल्यावर आता मी इथे बसले, मला भेटायला कोणी आणि म्हणजे मी बसून राहणार की नाही. पण साने गुरुजी उठून उभे राहिले आणि त्यांना विनयाने नमस्कार केला. आज आपले मोदी सर करतात आहे ना. तर हे प्रत्यक्ष जेव्हा आपल्या विनयाताई आणि कोंडविलकर सर भेटायला गेले होते तर प्रत्यक्ष मोदी सर उठून उभे राहिले होते आहे ना. तसं साने गुरुजी अतिशय साधे होते आणि त्यांनी उठून त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले, नमस्कार केला आणि म्हणाले, तुमचा वाङ्मय मंडळाचा उत्सव आहे हो. वाङ्मय म्हणजे काय हे मला सांगण्यासारखं सुद्धा नाहीये, मला तो शब्द पण नीट उच्चारता येत नाही. एवढी विनम्रता. ज्यांनी एवढ्या कथा, कादंबऱ्या, लेख, एवढा वाङ्मय लिहिलेला आहे, एवढी पुस्तकं लिहिली आहेत, ती व्यक्ती असं म्हणते की वाङ्मय म्हणजे काय ह्याबद्दल सांगण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही, त्यामुळे तुम्ही मला येण्याचा आग्रह करू नका. शेवटी कोलते सर म्हणाले की आमचे विद्यार्थी तुमची खूप दिवसापासून वाट बघतायत. कोण साने गुरुजी ते हे त्यांना बघायचंच आहे. कोण साने गुरुजी हे आपल्या महाविद्यालयात आणाच तुम्ही. त्यांनी आग्रह खूप केलेला आहे. आणि तर मग साने गुरुजी म्हणाले की मी काही येणार नाही, त्याच्याऐवजी म्हणजे अध्यक्ष म्हणून नाही येणार,
पण त्याच्याऐवजी काही सेवा नागपूरमध्ये करायची असेल तर मी नक्की, रस्ते वगैरे झाडायचे असतील असं शब्द आहेत, असं काही असेल तर मी नक्की येतो. मग ते कोलते म्हणाले, तुम्ही जर अध्यक्ष म्हणून आले नाही तर आम्ही, तुम्ही जसं हरिजनांसाठी उपोषण केलं तसं आम्ही उपोषण करू. आणि मग साने गुरुजी तयार झाले. एवढी विनम्रता, हे विद्या विनयेन शोभते, हे साने गुरुजींच्या वरून आपल्या लक्षात येतं. दुसरं त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य काय? सेवा, त्याग आणि वैराग्य. त्यांचं जीवन जणू सेवेसाठीच अर्पण होतं. आई वडिलांची सेवा केली आहे, समाजाची सेवा केली आहे, मुलांची, विद्यार्थ्यांची सेवा केली आहे. त्यांचं एकमेव ध्येय सेवा करणं हेच होतं. अफाट साहित्यातून समाजसेवा त्यांनी घडवलेली आहे आणि ते एक त्यांनी व्रत म्हणून पाळलं. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने बेट्रिझम असा शब्द योजलाय. त्या शास्त्रज्ञाचं नाव नाही दिलेलं, पण बेट्रिझम म्हणजे काय तर स्वतःला म्हणायचं मी अंतर्बाह्य चांगला होईल, मी अंतर्बाह्य चांगला होईल आणि मी अंतर्बाह्य चांगला होण्यासाठी त्याचा ध्यास घेईन, त्याला म्हणायचं बेट्रिझम. आणि हेच ते साने गुरुजींनी अवलंबिलं होतं की मी आतून बाहेरून चांगला होईल. जेव्हा माणूस आतून बाहेरून चांगला होण्याचा ध्यास स्वतःला घेतो तेव्हा तो जगाचा पण लाडका होतो. तसेच साने गुरुजी झाले. आता तिसरं त्यांचं स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण, बाल शिक्षण आणि बालसंस्कार. तर हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. मुलांची संस्कार क्षमता तरल आणि तीव्र असते असं त्यांचं अनुभवावरून नक्की मत झालेलं होतं. आणि त्यांच्या शिक्षणविषयक आचारामध्ये एक प्रकारचा आदर्शवाद सुद्धा आहे. त्यातून विद्रोही आणि तीव्र स्वर कधीच निघाले नाही. विद्रोही नुसतं द्रोही शब्द द्रोहवाला, विद्रोही म्हणजे विशेष करून द्रोह. आता जे आपण दूरदर्शनवर किती विद्रोही भाष्य ऐकतो, अक्षरशः असं वाटतं कशाला हे लोक येतात आणि मीडिया सुद्धा त्यांना कशाला एवढं प्रचार करायला देते. विद्रोही भाषण त्यांच्या कधीही वाणीतून त्यांचे स्वर कधीच निघाले नाहीत. शिक्षक, विद्यार्थी, शाळा आणि संस्कार ह्यांच्या बाबतीत नव्या भूमिका सूचित करणारा साने गुरुजी म्हणजे आदर्शवाद आहे. ते मनाने भावनिक असले तरी कर्तव्याने कठोर होते. खूप ठिकाणी त्यांच्याबद्दल असं लिहिलंय की ते खूप हळवे होते, रडके होते वगैरे, असं नाही, पण ते कठोर पण तेवढेच होते. आणि चौथा वैशिष्ट्य त्यांच्या स्वभावाचं प्रेम, दया, कष्ट, सौजन्य, सत्वशीलता, साधुवृत्ती, विनम्रता अशा सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्वाने ते परिपूर्ण होते. आज रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यात गोरेगाव स्टेशन इथं साने गुरुजींचं राष्ट्रीय स्मारक उभारलं गेले. आणि हे राष्ट्रीय स्मारक जेव्हा लोक बघतात, आता मी तर काय बघितलेलं नाहीये, पण जेव्हा लोक बघतात तेव्हा त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनची आठवण येते. इतका तो रम्य परिसर आहे, अवतीभोवती झाडी आहे, शांत सुंदर असं वातावरण या स्मारकाच्या भोवती आहे. आणि नव्या पिढीला तो एक अमूर्त ठेवा असं म्हणायला हरकत नाही की त्या स्मारकाकडे बघितल्यावर साने गुरुजी म्हणजे कोण आणि साने गुरुजींची आठवण त्यांच्या साहित्यातून झाल्याशिवाय होत नाही. साने गुरुजी त्यांच्या साहित्यातूनच अजरामर झालेले आहेत आणि अशा अजरामर झालेल्या साहित्यातून प्रत्यक्ष स्वतःच्या कृतीतून अजरामर झालेले साने गुरुजींनी 11 जून 1950 या दिवशी देह सोडून परलोकामध्ये वास्तव्य केलेलं आहे. त्यांच्या स्मृतींना आपण अभिवादन करूया.
शतशः प्रणाम करूया. खराची एक तो धर्म जगाला प्रेम अल्पावे. आरती म्हणूया.